नमस्कार मित्रांनो, कल्याणकरांसाठी एक मोठी बातमी आहे. ज्या रिंग रोडची आपण वर्षानुवर्ष वाट पाहत होतो त्याचं काम आता शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. पण त्याचसोबत आधारवाडी डम्पिंग ग्राउंडच्या आगीने पुन्हा एकदा चिंतेत भर घातलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रिंग रोडचे काम कुठपर्यंत पोहोचले आणि डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न कधी सुटणार. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. MMRDAचा 30 किलोमीटरचा हा ड्रीम प्रोजेक्ट आता वेग घेतोय. सध्या फेज 4 ते फेज 7 पर्यंतचे सुमारे 14 किलोमीटरचा टप्पा जवळजवळ पूर्ण झाला असून काही ठिकाणी वाहतुकीची सुरुवात झालेली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर काटेई ते टिटवाला हे 1 तासाचं अंतर फक्त 15 ते 20 मिनिटात पार करता येईल. संपूर्ण रिंग रोड डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे. मोठा गाव ते दुर्गाडी दरम्यानच्या पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. तर दुसरीकडे आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला पुन्हा एकदा चर्चा आलेली आहे, कारण मे 2026च्या पहिल्याच आठवड्यात या डम्पिंग ग्राउंडला मोठी आग लागलेली होती, ज्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरलेले होते आणि त्याचा त्रास नागरिकांना झालेला होता. उंबरडे परिसरातील रहिवाशांना श्वास घेण्याचाही त्रास झालेला, तसेच डोळे जलजल करत होते. जरी डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकणं थांबवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी शास्त्रीय पद्धतीने ते पूर्णपणे बंद करण्याची प्रक्रिया अजूनही संथ गतीने सुरू आहे. मात्र रिंग रोडच्या फेज 7 साठी डम्पिंग ग्राउंडचा काही भाग रिकामा करण्यात आला असून तिथे ओव्हरब्रिज बांधण्याचे नियोजनही आहे. रिंग रोड आणि मेट्रो लाईन 12 मुळे कल्याण डोंबिवलीचा चेहरा मोहरा बदलणार आहे. तसेच डम्पिंग ग्राउंडच्या जागी भविष्यात उद्यान उभारण्याचे नियोजन KDMC ने घेतलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कल्याण रिंग रोड वेळेत पूर्ण होईल का आणि डम्पिंग ग्राउंडची समस्या कधी कायमची सुटेल? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सदर आजचा व्हिडिओ हा मी तुम्हाला जरी बोललो होतो की मी याची पूर्ण अपडेट देईल डोंबिवली ते टिटवाला, परंतु काही वेळेअभावी आजचा आपला हा जो अपडेट आहे तो फक्त आपला जो दुर्गाडी जो ब्रिज आहे त्याच्या बाजूला जो डम्पिंग ग्राउंड तुम्हाला दिसतो भिवंडीहून कल्याणला जाताना, जो आधारवाडी डम्पिंग ग्राउंड ज्याला म्हटले जाते, त्याचा एक छोटासा अपडेट. आणि कमेंट्समध्ये नक्की कळवावे की आपल्याला काय वाटतं, हा डम्पिंग ग्राउंड केव्हा हटू शकतो इथनं आणि हा जो पूर्ण फेज आहे जो आपला दुर्गाडी ते टिटवाला याचे काम केव्हा पूर्ण होऊ शकतो, नक्कीच कमेंट्समध्ये नमूद करावे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. खास आपल्यासाठी आपले मराठी, आपली मराठी, मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. Like, share and subscribe.